नका करू. पुढे दिसतंय का तुम्हाला इथे? हां, तू आता समजून घे सगळं, कारण की तुला हे बघायला नंतर तुला PC वरती पण करता येईल. हे सगळं सांगतील, 2 मिनिटाची गोष्ट आहे. नाही मॅम, राहू द्या व्हिडिओ. हे डायरेक्ट ओपन झालं. ठीक आहे, बघा गेस्ट लॉग इन करायचं. गेस्ट लॉग इन नंतर तुमची एक विंडो येईल लॉग इनची, ईमेल ID वगैरे वेलकमची. ती विंडो क्लोज करा किंवा मिनिमाइज करा. ओके, आता ही विंडो येईल, हे बघा लॉग इनची वेलकमची. ओके, ती कट करा किंवा मिनिमाइज करा. आता ही विंडो येईल, इथे कन्फर्म गेस्ट म्हणायचं. आता तुमची ही विंडो, फक्त सेव्ह करू नका. सेव्ह केलं कमीत कमी 3च सेव्ह होऊ शकतात, नंतर परचेस करावं लागतं. तुमच्या जेव्हा ओरिजिनल प्रॅक्टिकल कराल तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये जर परचेस करावं लागेल तर परचेस काही होणार नाही, तर तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे सेव्ह म्हटलं तर नो म्हणतो. ओके, आता इथे इनिशियल कंडिशनला तुम्ही काय घेणार आहे? PC घेणार आहे. ओके, एक PC घेतला, हा दुसरा PC घेतला. नंतर आपण स्विच घेऊ. स्विच घेतली. ओके, हा स्विच इथे, बरोबर. आता कोणती केबल घेतात ते? ज्यावेळेस PC to PC कनेक्ट करायची असेल तर कोणती केबल घेणार आहे? कॉपर क्रॉस ओव्हर घेणार. ज्यावेळेस PCचं कनेक्शन PCला, पण आपण PCचं कनेक्शन PCला ते एक प्रॅक्टिकल असणार आहे, आणि PCचं कनेक्शन स्विचला ते एक प्रॅक्टिकल असणार आहे. मग PCचं कनेक्शन PCला ते इझी आहे, ते तुम्ही करून घ्याल. मग आता मी तुम्हाला काय दाखवते? PCचं कनेक्शन स्विचला. ओके, स्विच थ्रू डेटा नंबर ऑफ PCला जातोय. मग आपण अजून एक PC घ्यायचा झाला तर अजून एक PC घेऊ. ओके, हा तिसऱ्या नंबरचा PC0, PC1, PC2 हा आपल्याला स्विच असा मिडलला घेतो. ओके, आता याला केबल घ्यायची आहे. केबल कोणती घ्यायची आहे? कॉपर स्ट्रेट थ्रो केबल. आणि आपण काय शिकलेलो आहे? स्विच टू PC स्ट्रेट थ्रो केबल. ओके, मग स्विच स्ट्रेट थ्रो केबल इथं घेतो. आता इथे काय होणार आहे? आपण लॅन कनेक्शन करतोय, बरोबर आहे. लॅन कनेक्शन करतोय म्हणजे फास्ट इथरनेट केबल 0/1, म्हणजे याचा पोर्ट काय आहे? 0/1. नंतर इथे पोर्टला अटॅच केल्यानंतर आता RS232 तुम्हाला मायक्रो कंट्रोलर असेल बघा, त्याच्यामध्ये सिरियल ज्या त्या सिच्युएशनला तो पोर्ट यूज करतात. पण आपण इथे ते करतोय का? आपण लॅन कनेक्शन करतोय, म्हणून आपण कोणता करणार आहे? फास्ट इथरनेट 0. ओके, आता हा काय ग्रीन आहे, हे कनेक्टेड झालेलं आहे. हा काय? ऑरेंज आहे. आता थोड्या वेळाने आपण बघू कोणता कलर होतो, म्हणजे कनेक्शन आहे की नाही. आता पुन्हा आपण इथे जाऊ, केबल घेऊ. हे कनेक्शन कशा? फास्ट इथर 0/2. सेकंड PCला अटॅच करू, पुन्हा फास्ट इथर. ओके, पुन्हा थर्ड PC आपण अटॅच करू. इथं क्लिक केलं, 3 इथे फास्ट इथर. ओके, आता थोड्या वेळाने हे जे डॉट आहे त्यांचा कलर चेंज झाला पाहिजे. हे बघा, याचा झाला चेंज, म्हणजे हे कनेक्ट झालं. आता याचा होईल ऑरेंजचा, पुन्हा हा ट्रायंगल सारखा आरो येईल, ऑरेंजचा ग्रीन येईल. तर त्या सिच्युएशनमध्ये ते कनेक्शन झालं. मग हा होईल. अजून थांबा ना. ओके, झाले. आता काय करायचं? PC वरती जायचं. PC0 म्हणजे आपण पहिल्या PC वर गेलो. आता काय आहे? फिजिकल कॉन्फिग, याला काहीच नाही करायचं. तुम्ही डेस्कटॉपवर जायचं. डेस्कटॉपवर गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? स्विच टू आपण PC करतोय, म्हणजे आपल्याला काय लागणार आहे? ॲड्रेस लागणार आहे. ॲड्रेस कोणता लागणार आहे? IP ॲड्रेस लागणार आहे, म्हणजे आपल्याला कोणत्या PC वरती डेटा सेंड करायचा. जसं तुम्हाला रोल नंबर दिलेला, तुमचे नावं नाही माहीत, पण मग मी काय करते? रोल नंबर तो गेल्यानंतर ती व्यक्ती उभी राहते, बरोबर आहे. मग ती व्यक्ती म्हणजे त्या PCचा IP ॲड्रेस झाला. मग आता IP कॉन्फिगरवरती क्लिक करायचं. स्टॅटिक बाय डिफॉल्ट येतं आहे, इथं क्लिक केल्यानंतर IP ॲड्रेस प्रोव्हाइड करायचा. अर्धा IP त्यांनी दिलेला असतो, 168.198.168.10. अप टू काय असेल. ओके, ते लक्षात ठेवण्याऐवजी आपण सिम्पल देऊ 10.10.10. पहिला PC तर 1. आता लक्षात घ्या, इथे आहे 10 आहे, म्हणजे 0 to 256 पर्यंत आपण कनेक्शन करू शकतो. म्हणजे इमॅजिन करा, इथं 1 घेतला,
इथं 1 घेतला, इथं 1 घेतला, इथं 256 पर्यंत 1 to 256 करू शकतो. पुन्हा इथे 1.1.1 इथे काय येईल, इथं पण 256 पर्यंत करू शकतो. पुन्हा 1.256, पुन्हा इथं 256.1. असे नंबर ऑफ कनेक्शन आपण काय करू शकतो, इन्क्रीज करू शकतो IP ॲड्रेस. आता हा सिम्पल टाकलेला आहे. नंतर सबनेट मास्क काय करायचं आहे, फक्त क्लिक करायचं आहे. बाय डिफॉल्ट 255.0.0.0 येऊन जातं. मग आपण पहिल्या PC0ला IP प्रोव्हाइड केला. कोणता केला, .1चा 10.10.10.1. ओके, क्लोज केलं. तर PC1 वरती गेलो, म्हणजे PC2 डेस्कटॉपवर जायचं, IP कॉन्फिग करायचं, पुन्हा 10.10.10.2. ओके, इथं क्लिक करायचं, बाय डिफॉल्ट येऊन जातं, क्लोज म्हणायचं. PC ह्या PC वरती पण IP प्रोव्हाइड केला. पुन्हा डेस्कटॉपमध्ये जायचं, IP कॉन्फिग केला, 10.10.3 बाय डिफॉल्ट येऊन जातं, सबनेट मास्क क्लोज केला. मग आपण काय केलं, ह्या तिन्ही PCना IP प्रोव्हाइड केलं. ओके, आता आपण सिम्युलेट म्हणू आणि इथे प्लेचं ऑप्शन प्ले केलं. लक्षात घ्या, आता काय होतं आहे, ज्या वेळेस याचं कनेक्शन सगळ्यांना जातं आहे, म्हणजे डेटा गेला स्विचला, स्विचकडून PCला मिळतो, डायरेक्ट PC to PCला नाही मिळत आहे, स्विच थ्रू मिळतो. ओके, म्हणजे कनेक्ट आहे, पण कनेक्शन जात आहे का, नाही जाते. मग आपण हे जे इन्व्हॉल्व आहे आपण ते घेऊ, ते एक इन्व्हॉल्व इथे करू. ओके, 2 मिनिट. आता ज्या वेळेस तुम्हाला डेटा कुठे पाठवायचा आहे, PC ला. समजा हा PC0 आहे, PC1 आणि PC2. आपण PC1 वरती जाऊ आणि आपल्याला PC2ला डेटा पाठवायचा आहे. PC2ला IP ॲड्रेस काय आहे, 10.10.10.3. बरोबर आहे. मग आपण आता PC1 वरती क्लिक करू, हे साईडला करू. ओके, आता आपण काय करू, PC0 वरती आहोत. मग आपण काय करणार आहे, कमांड प्रॉम्प्टमध्ये जाणार आहे. कमांड प्रॉम्प्टमध्ये 3 कमांड लक्षात ठेवायच्या आहे. कोणत्या लक्षात ठेवायच्या आहे, IP कॉन्फिग, एंटर केलं. आता इथं काय येतोय, ज्या PC वरती आपण PC0 वरती, PC0चा IP ॲड्रेस तुम्हाला कळाला. बरोबर आहे. IP कॉन्फिग कमांडने PC0चा तुम्हाला IP ॲड्रेस कळाला. जर IP ॲड्रेस माहीत नसेल तर त्याच्यावर कोणता IP कॉन्फिग कमांडने IP ॲड्रेस प्रोव्हाइड होतो. ओके, आता नंतर पिंग कमांडने पिंग. आता पिंग कोणाबरोबर करायचं आहे, पिंग करायचं आहे म्हणजे कम्युनिकेट करायचं आहे. मी PC0 आहे, मला कम्युनिकेट तुझ्याबरोबर करायचं आहे, तर मी तुझ्या IP ॲड्रेस प्रोव्हाइड कर. पिंग कमांड देईल, मी PC0 वरती क्लिक करून कमांड प्रॉम्प्टमध्ये गेलेली आहे, माझा ॲड्रेस आहे. मग पिंग कोणाबरोबर करायचं आहे, 10.10.10.3 ला करायचं आहे. बरोबर आहे, त्याचा IP ॲड्रेस आपण प्रोव्हाइड करतो. एंटर केलं. ओके, पिंगिंग होतं. आता पिंगिंग होतं आहे म्हणजे काय होतं आहे. ओके, आता सिम्युलेट म्हणायचं आणि प्ले म्हणायचं. आता नीट लक्ष द्या, इथं क्रॉस आलं. ओके, इथं आपण इथून डेटा पाठवला आणि कम्युनिकेशन एवढं होतं, इथे क्रॉस येतो. पुन्हा मी क्लिक करते. हे बघा, इथे टिक झाला. इथे इथून इथे पास होतो, इथे होतोय का, नाही होते. झाला तरी तो क्रॉस दाखवतो. ओके, इथपर्यंत समजलं, कळालं. आता हे तुम्ही तुमचं PC वर लॅपटॉपवरती करू शकता. ओके, आता तुम्ही अँप्लिट्यूड मॉड्युलेशनचं प्रॅक्टिकल, हां, थर्ड कमांड.
आपण कोणती दिली होती? पिंक ती. दिली होती. IP कॉन्फिग दिलेली होती आणि नंतर IP एक कोणती दिली होती आठवतंय का? 3 कमांड कोणत्या लिहिल्या होत्या? एक कोणती पहिले 3 कमांड दिलेल्या होत्या ना. आता प्रेस कर, टक्का आवाज आला. आवाज झालं. आता निघतंय का बघ? नाही. आता ते हे घे. काढायचं कसं? सेम आता रे मोठवाला ना. सगळं येतं. मध्ये एक बरोबर नाही एवढं पण एक क्या कर तू कंटिन्यू कर. ते मग पाठ करावं लागेल ना रे. एक काय? कलर पण इकडे तिकडे झाला तर सुकेल ना तो. आणि इकडचे कलर्स मग यार सरळ का राहत नाही यार. ते जाऊ दे. तिकडचे कलर्स मग ते सर्व पार्ट म्हणजे ते प्रॅक्टिस पाहिजे. कर ना. थांब ना जरा. व्हाईट ब्लू आणि ब्ल्यू नाही व्हाईट ब्राऊन आणि ब्राऊन. हे झालं कनेक्शन. लाईनशीर लावून घ्यायचे. आणि आता हे ते त्याच्यात घालायचं.